नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण फळांची नावं, इंग्रजीत फळांना काय म्हणतात ते तुम्ही शिकणार आहात। मागच्याच व्हिडिओत तुम्ही व्हेजिटेबल्स नेम शिकलात, तर आजच्या व्हिडिओत फूड्स नेम्स शिकणार आहात। आपल्याला बेसिक शब्दांचे नॉलेज असणे आवश्यक आहे। तर आजच्या व्हिडिओत आपण फ्रूट्स नेम शिकणार आहोत। तर व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। आंब्याला इंग्लिशमध्ये मँगो असे म्हणतात। मँगोचं स्पेलिंग आहे MANGO, MANGO। जर एकापेक्षा अनेक असतील तर ES लागेल, MANGOES, मँगोज। अननसला इंग्लिशमध्ये पायनॅपल असे म्हणतात, PINEAPPLE, PINEAPPLE, पायनॅपल म्हणजे अननस। सफरचंदला इंग्लिशमध्ये ॲपल असे म्हणतात, APPLE। जर एकापेक्षा अनेक सफरचंद असतील तर ॲपल्स, शेवटी S लागेल। केळीला इंग्लिशमध्ये बनाना असे म्हणतात, BANANA, बनाना म्हणजे केळी। पेरूला इंग्लिशमध्ये गावा असे म्हणतात, GUAVA। जसं आंबा खूप गोड आहे, मँगो इज व्हेरी स्वीट। जर आपल्याला म्हणायचं असेल की पेरू गोड नाही आहे तर गावा इज नॉट स्वीट, गावा इज नॉट स्वीट। द्राक्षाला इंग्लिशमध्ये ग्रेप्स असे म्हणतात। ग्रेप्सचं स्पेलिंग आहे GRAPES, ग्रेप्स म्हणजे द्राक्ष। डाळिंबला इंग्लिशमध्ये पोमीग्रेनेट असे म्हणतात, POMEGRANATE, पोमीग्रेनेट म्हणजे डाळिंब। पपईला इंग्लिशमध्ये पपया असे म्हणतात, PAPAYA, पपया म्हणजे पपई। संत्रीला इंग्लिशमध्ये ऑरेंज असे म्हणतात, ORANGE, ऑरेंज म्हणजे संत्री। मोसंबीला इंग्लिशमध्ये स्वीट लाईम असे म्हणतात, स्वीट लाईमचं स्पेलिंग आहे SWEETLIME, स्वीट लाईम म्हणजे मोसंबी। जसं की मला मोसंबी खायला आवडत नाही, I don't like to eat sweet lime। मला द्राक्षे खायला खूप आवडतात, I love to eat grapes। फणसला इंग्लिशमध्ये जॅकफ्रूट असे म्हणतात, GACKFRUIT, जॅकफ्रूट म्हणजे फणस। चिकूला इंग्लिशमध्ये सपोता, त्याचं स्पेलिंग आहे SAPOTA, सपोता म्हणजे चिकू किंवा सॅपोडिला, SAPODILLA। सीताफळला इंग्लिशमध्ये कस्टर्ड ॲपल असे म्हणतात, CUSTARDAPPLE, कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळ। कलिंगड किंवा टरबूजला इंग्लिशमध्ये वॉटरमेलन असे म्हणतात, WATERMELON, वॉटरमेलन म्हणजे टरबूज किंवा कलिंगड। खरबूजला इंग्लिशमध्ये मस्कमेलन असे म्हणतात, MUSKMELON, मस्कमेलन म्हणजे खरबूज। जांभूळला इंग्लिशमध्ये ब्लॅक प्लम असे म्हणतात, त्याचं स्पेलिंग आहे BLACKPLUM, ब्लॅक प्लम म्हणजे जांभूळ। बोराला इंग्लिशमध्ये जुजुब असे म्हणतात, त्याचं स्पेलिंग आहे JUBE, जुजुब म्हणजे बोर। अंजीरला इंग्लिशमध्ये फिग असे म्हणतात, FIG, फिग। चिंचला इंग्लिशमध्ये टॅमॅरंड असे म्हणतात, TAMARIND,
टॅमॅरिंड म्हणजे चिंच. कवटला इंग्लिशमध्ये वूड ॲपल असे म्हणतात. वूड ॲपलचं स्पेलिंग आहे WOODAPPLE. WOODAPPLE. वूड ॲपल म्हणजे कवट. करवंदाचं ला इंग्लिशमध्ये करोंदा असे म्हणतात. KARONDA. करोंदा म्हणजे करवंद. कधी कधी आपण म्हणतो की चिंच खूप खट्टे आहे, त्याला इंग्लिशमध्ये टॅमॅरिंड इज व्हेरी सोर. टॅमॅरिंड इज व्हेरी सोर. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओ.